आम्ही राज्यभरात आदित्य ठाकरे साहेब असू द्या, उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख, त्यानंतर आदित्य साहेब असू द्या किंवा आमचे युवा सेनेचे वरुण सरदेसाई साहेब असू द्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन चालू आहे. आज पंढरपूरमध्ये आम्ही आंदोलन केलं. अतिशय लोकांमध्ये चीड आहे, संताप आहे. आम्ही मेलोडी चॉकलेट दिल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया हीच होती, आम्ही ह्याच्या आधी ही चॉकलेट खाल्लंय. त्यामुळं जनतेला आता या सगळ्या गोष्टीचा राग आहे आणि त्याचा निश्चितपणानं मतामध्ये सुद्धा भविष्यात परावर्तित होईल. ती म्हणले चालतच जावा किंवा मला तर वाटतं आता घोडे घ्यावं लागतात का काय, घोडे घेऊन फिरायची वेळ अक्षरशः. आणि घोडे कुठं लावायचे म्हणजे ठेवायचे कुठे, ती सुद्धा मोठा प्रश्न आहे हो त्यामध्ये. आज या ठिकाणी आम्ही या पेट्रोल पंपावर येऊन पेट्रोल डिझेलचे गेल्या 10 दिवसामध्ये चौथ्यांदा दरवाढ झालेली आहे. विश्वविक्रमी अशी दरवाढ झालेली आहे, म्हणजे त्याची इतिहासात नोंद होईल अशी दरवाढ झालेली आहे. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी शेतकरी कष्टकरी इथे येतात, गोरगरीब कामगार वर्ग येतो. त्यांना ह्या दरवाढीबद्दल काय वाटतं ही विचारण्यासाठी आणि त्यांना एक छोटीशी भेट म्हणून मेलेडीचं चॉकलेट द्यायसाठी आम्ही या ठिकाणी आलो. तर ते म्हणले आम्ही हे आधीच चॉकलेट खाल्लेलं आहे, गेले 12 वर्ष झालं आम्ही हेच चॉकलेट खातोय. त्याच्या जीवावर आम्ही अक्षरशः वैतागून गेलेलो आहे. त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं आलेलो आहे. देश अक्षरशः खड्यात घातला. आता काही दिवसानं लोक देशातली केळीची पानं गुंडाळून तुम्ही आपलं जंगलात राहायला जावा असा बिसा आदेश येतोय का काय असं मला वाटायला लागलं. त्यांना समजत नाही का काय आंधळे बहिरे झालेत का ती लोक, समजायला पाहिजे. सर्वसामान्य आता त्यांना तर काय दुःख होत नाही का या गोष्टीत सांगा मला. 100% होणार आहे.